काय गे? हा अगं जात होतीस ना, मग इथेच का थांबलीस? मॅम तो पडदा उघडला होता ना, पडदा लावायला आले. हं. मनाली, बंडू, मॅडमनी चिठी फेकली खिडकीतून. मोबाईल जप्त, मी बाहेर येते. चिंकडा मी चिंकडा तो बघ, तो दंगा करू. कुठं निघाली? हा, मॅडमनी स्प्रे आणायला सांगितलं म्हणून बाहेर चालली. बाहेर जातेस? जातेच ना, तर येताना दळण घेऊन ये. काय ना, वजन उचलून उचलून माझी नुसती कंबर खूप दुखते ग. आणशील ना? तू बाहेर चाललीस? तू आम्हाला खाऊ आणशील? आणेल. तू कुठे निघालीस? मॅडमनी स्प्रे आणायला सांगितलंय आणि चित्रा मॅडमनी दळण आणायला सांगितलंय. तू बाहेर जायचं नाहीस. तू बाहेर गेलीस आणि मॅडमचं काय झालं तर बघणार कोण? अरे चित्रा, तू दळण उचललं तर तुझं वजन कमी नाही होणार. शांतू, तू बाहेर जाऊ शकत नाहीस? हा, या नव्या पुरीला कशाला पाठवतो स्प्रे आणायला? तुझा आणि जमलं तर बायकोचं दळण पण घेऊन ये. चल निघ. तू पुन्हा घराबाहेर पडायचं नाहीस, समजलं? मी आपणहून बाहेर जातच नव्हते. मला मॅडमनी सांगितलं म्हणून जात होते. मॅडम भोळ्या आहेत, पण मी नाही. तुम्हाला मी माझ्या जवळचा खाऊ देते. हा, तुझी पर्स चेक करू दे. माझा विश्वास नाही तुझ्यावरती. म्हणाली, शिटराव काहीतरी गडबड आहे. तू भैरव आत गेला आणि एक माणूस बाहेर आला. मग आता मॅडम बाहेर येतील की नाही? नंदू, लता, हे घ्या. जा आत जाऊन खा. मॅडम, तू इथे कशी अजून? मॅडम, तुम्ही हिला बाहेर पाठवत होतात. तिच्यावरती अतिविश्वास ठेवू नका. मॅम, तुमच्या संध्याकाळच्या गोळ्यांची वेळ झाली. मी गोळ्या घेऊन येते. मॅडम, उद्या परवा आपल्याला 1-2 दागिने तरी विकावे लागतील. काय की हॉस्पिटलचं बिल पे करायचंय. त्यात भरीसभर म्हणून आपण त्या साचीला शोधण्यासाठी जी माणसं पाठवली होती तेही पैसे मागतात. आणि आपल्या वॉचमॅन लोकांचा 2. बस झालं भैरव, बस झालं. यादी नको ऐकूस मला. बँकेत लाखो रुपये पडलेत माझ्या नवऱ्याचे, पण बँकेने खातंच सील केलंय.
काय उपयोग आहे ह्या सगळ्याचा? भैरव, उद्या माझे सगळे दागिने विकून टाक. जा. ठीक आहे. येऊ शकत नाही, पण काळजी नको.